चला टॉस साठी यायचंय. हमराज मृत्युंजय विरुद्ध मंगेश दादा पायगुडे, दोन्ही संघाचे कॅप्टन. चला टॉस साठी यायचंय. आशिष दादा माने यांच्या शुभ हस्ते इथे टॉस होईल. चला स्ट्रायकिंग गेटवरती प्रफुल्ल. पहिला चेंडू इथे प्रशांत यांचा मात्र सिंगल धाव. अंपायर आताचे 2 धावा ना. येस 2 धावा. सामन्याला इथे सुरुवात. आशिष दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस होतोय. ओके 3 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. स्ट्रायकिंग गेटवरती आता असेल तौसिफ. स्ट्रायकिंग गेटवरती तौसिफ. मृत्युंजय संघ कॅप्टन लवकर पाठवून द्या. मृत्युंजय हमराज मृत्युंजय ऋषी सर टॉस साठी यायचंय. सर्वांनी आशिष माने यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करणार आहोत. प्रशांत यांचा हा चेंडू उसळता चेंडू होता. पंचांचा इशारा मात्र व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेमध्ये वाढ. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती चेंडू मात्र हवा तसा आला नाहीये. केवळ एक सिंगल धाव. ती 63 धावांचं आव्हान डीपी फायटर संघाला मात्र पूर्ण करायचं आहे. यावेळेस मात्र हा परत एकदा डॉट बॉल. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी झाला आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय हमराज मृत्युंजय 11 सगळ्यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथमतः ओके अजून निर्णय मात्र पेंडिंग आहे. तीन ओव्हरची मॅच असेल. या मॅच नंतर होणारे सामने 3 ओव्हरचे असतील. फुल टॉस चेंडू होता स्क्वेअर लेग मध्ये. सुंदर फटका. तिथे पाहूया धावा किती मिळतील आणि त्याचबरोबर पंचांचा इशारा आलाय चौकार. 4 धावा. प्रशांत यांचा मात्र हा खराब चेंडू होता. फुल टॉस चेंडू होता. प्रफुल्लने मात्र चांगला फटका खेळत तिथे 4 धावा वसूल केल्या. 9 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. पहिलं षटक हे प्रगतीपथावर असताना 63 धावांचं आव्हान. एका बाजूने रेंज हिल चा 80 प्रतिष्ठान तर दुसऱ्या बाजूने डीपी फायटर पनवेल हा संघ मैदानामध्ये पाहतोय. फटका फसला. झेल टिपला. पहिला धक्का. पहिला फलंदाज इथे बाद. नऊ धावांवरती संघाला बसलेला पहिला धक्का. फ्रेंड्स बॉयज तळजाईचा संपूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित झाला आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मला वाटतं आज तळजाईचं क्रिकेट न खेळता डायरेक्ट ते डीडी स्पोर्टच्या मैदानामध्ये देवास ट्रॉफी पाहण्यासाठी येतात. त्यांचं सहर्ष स्वागत. 9 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. पुन्हा एकदा प्रशांत गायकवाड राईट आर्म उर्ध विकेटचा मारा. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय दिनेशला संघासाठी यश मिळवून द्यायचं असेल तर एक चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. ओव्हर फुल टॉस चेंडू होता. फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. चेंडूची गती मात्र कमी केली. विकी कसबेचं जबरदस्त क्षेत्ररक्षण. आणि ज्या वेळेस विकी कसबे मैदानामध्ये धावतो ज्यावेळेस नक्कीच वाटतं की डीडी स्पोर्टचा चीता मैदानामध्ये धावतोय. इथे पाहिलं तर सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल. 10 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत.
शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही बनवायचे आहेत त्या 53 धावा, 53 रन. अजूनही विजयाची हे समीकरण असेल 18 चेंडू 53 धावा. मॅच मात्र आता रंगतदार स्थितीमध्ये पोहोचते. अगदी आकाशामध्ये पाहिलं तर काळे ढग देखील आता दाटून येतात. म्हणजे पावसाचं आगमन थोड्याच वेळामध्ये होईल आणि पावसाळी क्रिकेटची मजा काय हे डीडी स्पोर्ट्सच्या मैदानामध्ये तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळेल. वाह, काय फटका खेळला, इनसाइड आउटचा जबरदस्त टोला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. आज अगदी या फलंदाजांच्या फलंदाजीने मंत्रमुग्ध करून टाकलंय. असे आकर्षक फटके नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. पनवेलचा स्टार मैदानामध्ये चमकतोय. सुंदर फटका दिनेशच्या बॅट मधून आला. ज्या फटक्यांची गरज आहे तो फटका दिनेशच्या बॅट मधून. परत एकदा हा उसळता चेंडू होता. पंचांकडे नक्कीच विचारणा केली जाते. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. 1 बाउन्सचा इशारा मात्र पंचांनी या ठिकाणी कळवलाय. चांगला चेंडू इथे मात्र दिनेशसाठी हाताळला. फक्त अगदी मागच्या चेंडूवरती दिनेशने इनसाइड आउटचा एक सुंदर फटका केला. दिनेश फ्रॉम नारकोली फार दूरवरचा प्रवास करत हा खेळाडू इथे आलाय आणि त्याच्या खेळाचं एक सुंदर प्रदर्शन नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. दिनेश यावेळेस मिस्टाईम फटका होता. चेंडू हवा तसा बॅटवरती आला नाही. क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल धाव आणि केवळ एका सिंगल धावेने हा धावफलक पुन्हा एकदा पुढे सर केलं. 17 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. एका बाजूने आपण पाहिलं तर तौसिफ, एका बाजूने दिनेश. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशनने टीम मैदानामध्ये उतरली आणि ते कॉम्बिनेशन पाहता खेळाडूंना नक्कीच अनेक वेळा क्षेत्ररक्षणामध्ये बदल नक्की करावे लागतात. स्लोवर चेंडू होता. फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि ते सुंदर झेल तिथे टिपला आणि ते फलंदाज बाद. अंगाला बसलेला हा दुसरा धक्का. फलंदाज मात्र इथे बाद. धावफलकावरती 17 धावा आणि दुसरा फलंदाज बाद. दुसरं षटक हे प्रगतीपथावर असताना यानंतर द्वितीय फेरीचे सामने होतील. यानंतरचा सामना असेल अमराज मृत्युंजय विरुद्ध मंगेशदादा पायगुड 11. 3 ओव्हरची मॅच हे द्वितीय फेरीमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. त्यानंतरचा सामना असेल तन्मय 11 विरुद्ध चालू सामन्याचा विजेता आणि त्यानंतर गायत्री 11 विरुद्ध नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अनिकेत आणि दिनेश. हे 2 फलंदाज मैदानामध्ये आणि सलग 3 षटकार जर त्यांनी खेळले, कोणी 3 षटकार जर फलंदाजांनी आता खेळले तर डीपी फायटरचे संघमालक सन्माननीय दिनेशजी पाटील यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी असेल. संतोष पवार सर आज सकाळपासून मैदानामध्ये आहेत आणि संतोष पवार सरांना इथे खेळण्याचा आनंद तर आपण अनेक वेळा पाहतो आणि त्यांची बॅटिंग पाहणं म्हणजे मेजवानीच असते. यावेळेस षटकार, संतोष पवार सरांचं नाव घेतलं आणि इथे मैदानामध्ये षटकार देखील खेळला गेलाय. अनिकेतच्या बॅटमधनं आलेला एक सुंदर फटका, षटकार. मगाशी अनिकेत गोलंदाजी करत होता त्यावेळेस अनिकेतच्या गोलंदाजीवरती देखील पहिला चेंडूवरती षटकार आला होता. इथे अनिकेत फलंदाजीला आला. अनिकेतने देखील पहिला चेंडूवरती षटकार खेळला आणि इथे मात्र आता पावसाचं देखील आगमन होत आहे. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. यावेळेस मात्र जमिनी समांतर फटका खेळला. एक सिंगल धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण नाही. अनिकेतने थांबवलं. एक सिंगल धाव आणि सिंगल धावेने इथे धावफलक मात्र पुढे सर केलं. 24 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. 12 बॉल 24 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी 63 धावांचं आव्हान म्हणजे अजूनही 39 धावा. 12 चेंडू आणि 39 धावा हे विजयाचं समीकरण असेल. म्हणजे 19 आणि 20 म्हणजे आता गोलंदाजाला पॅकेजच द्यावे लागतील. सिंगल डबलने जास्त काम होणार नाही. चौकार षटकारच खेळावं लागेल. अब नाही चलेगा इक्का दुक्का, मारना पडेगा चौका छक्का. पनवेलचा संघ विजयी होणार. काही तर रेंज येईल इथे आपली हुकूमत कायम ठेवणार. गोलंदाजी मार्कर गोलंदाज येतोय. बॉलर्स नेम आकाश. अदनान गोलंदाजी मार्कर येतोय. अदनान. अदनानचा पहिला चेंडू इथे दिशा भरकटलेला चेंडू होता. वाईट बॉल. अवांतर धाव संख्येमध्ये वाढ.
पंचाच्या भूमिकेमध्ये सागर बलकवडे आणि अमित शिळीमकर या दोन पंचांना आपण पाहतोय. सुंदर काम हे मैदान तयार करण्यासाठी त्यांनी मात्र केलं. आज पंचाच्या भूमिकेमध्ये देखील आपण त्यांना पाहतोय. धावफलकावरती पाहिलं तर 25 धावा, 12 चेंडू, 38 धावांची गरज. ओ शॉर्ट पिच चेंडू होता, तडाखा जोरदार चेंडू सीमारेषेच्या पार, षटकार. अनिकेतच्या बॅट मधनं हा दुसरा षटकार. अनिकेत आज पुरेपणे मॅचिंग करून आलाय. त्या टी शर्ट पिंक कलरचा, बॅट पिंक कलरची, शूज पिंक कलरचा आणि वातावरण त्याने देखील गुलाबी करून टाकलंय. बॅटिंगच्या जोरावरती तो मॅच मात्र फिरवतोय. ओहो पुन्हा एकदा कव्हर मध्ये खेळत सुंदर फटका. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चांगली फिल्डिंग. केवळ एक सिंगल धाव नाही. ते चेंडू उसळलाय, पाहूया. नाही, दुसरा प्रयत्न असेल सूरज कोरमचं. चांगलं बॅकअप आणि ते केवळ एक सिंगल धाव. शेवटचे 10 चेंडू आणि 31 धावा. सामना अगदी रंगतदार स्थितीमध्ये पोहोचलाय. अगदी इथे प्रेक्षकांची सुंदर गर्दी देखील आपल्याला पाहिजे होती. जिथे जागा मिळेल, जिथे आडूसा मिळेल, पाऊस लागणार नाही, तिथे थांबून प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहे. यावेळी चेंडू मात्र हवेत खेळलाय, पाहूया काय होतंय. आणि ते मात्र झेल टिपला आणि ते दिनेशला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. हमराज मृत्युंजय 11 निर्णय काय घेतलाय? हमराज मृत्युंजय 11 टॉस जिंकला होता. निर्णय काय घेतलाय? निर्णय कळवा. बत्तीस धावांमध्ये आणखी एक फलंदाज मात्र बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय आशिष. या अदनानची मात्र सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. अतुल धोत्रे सर यांचं देखील या स्पर्धेसाठी फार मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळालं. अगदी मैदान पूर्ण साफ करण्यासाठी अतुल धोत्रेंच्या टीमने जो आम्हाला जे साथ दिली ते अतुल धोत्रेंचं देखील मनापासून धन्यवाद. कार्तिकने मात्र निर्णय कळवलाय. हमराज मृत्युंजय संघ टॉस जिंकलाय आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. अदनान पुढचा चेंडू यावेळेस आल्या आशिषने मात्र अदनानला सीमारेषा दाखवली. षटकार. अंगावर तर घेतली शिंगावर. जसा चेंडू अंगावर आला आशिषने तो शिंगावर घेतला आणि तो शिंगावर घेतला नाही, तो मैदानाच्या बाहेर भिरकावून देखील दिला. सुंदर फटका. 38 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. ओहो हो, हा चेंडू अगदी टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. अजूनही 25 धावा. हे विजयाचं समीकरण पूर्ण करावं लागेल. कंपल्सरी चेस या नियमानुसार इथे मॅचेस होत आहेत आणि अगदी इथे 25 धावा या बनवणं गरजेचं असेल. तर पनवेल संघाला पुढचा प्रवास पूर्ण करायचा असेल तर या 25 धावा बनवाव्या लागतील. अदनान रोखण्याचा प्रयत्न मात्र करतोय. परत एकदा बॅटच्या समोर चेंडू होता. हा चेंडू परत मिळणारच नाही. हा चेंडू मैदानाच्या बाहेर फेकला गेलाय. षटकार. 6 धावा. खणखणीत फटका आणि ते षटकार. त्याचबरोबर ओव्हर समाप्तीचा इशारा. 44 धावा ह्या धावफलकावरती आतापर्यंत बनवलं गेल्या. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 19 धावा. मॅच मात्र आता रंगतदार स्थितीमध्ये पोहोचले. आखरी 6 गेंदे 19 रनों की जरूरत. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. जसजशा मॅचेस अजून पुढे जातील तसतसा अजूनही प्रेक्षक वर्ग इथे खेचला जाईल. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी अगदी पाहिलं तर 19 धावांची आता गरज असेल. 44 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. तीन षटकार जर फलंदाजांनी खेळले तर डीपी फायटरचे संघ मालक दिनेशजी पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल.
अनिकेत कडे ती ताकद आहे. आशिषने आल्या आल्या जो धमाका केला, जी बॅटिंग केली, अगदी आशिषने सामना पुन्हा एकदा खेचून आणलाय. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज येतोय. बॉलर्स नेम स्वप्नील. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय स्वप्नील. शेवटचे 6 चेंडू 19 धावा. अनिकेत स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अनिकेतचा मिस टाइम फटका होता. पाहूया तिथे क्षेत्ररक्षक आहे का नाही. ते डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू. केवळ एक सिंगल धाव. केवळ एक सिंगल धाव ही डिक्लेअर स्वरूपाची असेल. सामन्याचं समीकरण बदलते. 5 चेंडू 18 धावा. अगदी मागच्या बाजूला तुम्ही किती दूरवर चेंडू खेळला तरी तिथे फक्त डिक्लेअरची एक सिंगल धाव असेल. तुम्हाला अगदी ती भिंतीची लाईन दिसते, त्या लाईनच्या आतमध्ये तुम्हाला चेंडू खेळायला लागतील. अगदी एखादा चेंडू तुम्ही खेळला तो वाऱ्याच्या वेगाबरोबर जर असा भिंतीच्या आतून जर बाहेर टप्पा, चेंडू जिथे टप्पा पडलेला जाईल तिथे पंच फक्त पाहतील की तो चेंडू त्या भिंतीच्या आतमध्ये आहे का बाहेर, तर मात्र निर्णय कळला जाईल. त्यामुळे अगदी तुम्हाला त्या लाईनच्या आतमध्ये चेंडू खेळणं गरजेचं असेल. इथे पहिला चेंडू ते डिक्लेअर स्वरूपाची आलेली एक सिंगल धाव. स्वप्नीलची मात्र एक चांगली सुरुवात. शेवटचे 5 चेंडू 18 धावा. मागाशी देखील एक षटकामध्ये 19 धावांची गरज होती. सामना रंगतदार झाला होता. इथे देखील हा सामना रंगतदार स्थितीमध्ये पोहोचतोय. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू हवेत खेळलाय. पाहूया काय होतंय. चेंडू जातोय का मैदानाच्या बाहेर आणि पंचांचे दोन्ही हात इशारा कळवत आहेत. षटकार. शेवटचे 4 चेंडू 12 धावा. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. एकदा मॅच जाते रेंज हिल खडकीच्या बाजूने, तर एका बाजूने जाते पनवेलच्या बाजूने. अगदी हायवेवरती सामना अडकून राहिलाय. डीडी स्पोर्टचं क्रिकेट, अगदी चमत्कारिक विकेट आणि त्या विकेटवरती सुरू असलेला सामना. स्वप्नील की अनिकेत, अनिकेत की स्वप्नील. 4 चेंडू आणि अजून बनवायचे आहेत 12 धावा. हो, यावेळेस मात्र हा चेंडू फार दूरवरनं गेलाय. व्हाईट बॉल. पंचाचा इशारा. अनिकेतने अगदी खेळण्याचा प्रयत्न केला पण फार दूरवरनं अनिकेतने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटमध्ये चेंडू आला नाही पण व्हाईट बॉलची धाव ही पनवेलच्या खात्यामध्ये जमा होतीये. डीपी फायटर पनवेल संघ मात्र एका मोठ्या ताकदीने आज मैदानामध्ये उतरलाय आणि आज त्यांचा देखील एक ताकदवान खेळ नक्की पाहायला मिळतोय. शेवटचे 4 चेंडू 19 धावांची गरज. सॉरी 11. 4 चेंडूने 11 धावांची गरज. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता आणि पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल +1 बाउन्स. 4 चेंडू 10 धावांची गरज. शेवटचे 4 चेंडू 10 धावा. मॅच परत एकदा पनवेलच्या बाजूने. तीन गेंदे जीत के लिए रन बनाए 9. कंपल्सरी चेस 9 धावा बनवाव्याच लागतील. हो परत एकदा व्हाईट बॉल. परत एकदा व्हाईट बॉल.
अगदी स्वप्नील काय होतंय, काय गडबड करतोय, काय चुका करतोय. अबकी बार व्हाईट बॉल की बोचार, एका पाठ येणारे व्हाईट बॉल. 4 व्हाईट बॉल या आतापर्यंत या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. सामन्याचं समीकरण मात्र बदलतंय. शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज. ओहो, यावेळेस फटका जोरदार. आणि ते मला वाटतं सेव्ह केलाय. चेंडूला रोखण्याचा प्रयत्न सफल झालाय. पाहूया आत्ताच्या फक्त एक सिंगल धाव. हे क्रिकेट आहे, इथे काय होईल सांगतात नाही. शेवटच्या क्षणापर्यंत अगदी संधी होती, 2 धावा देखील पूर्ण झाल्या असत्या, पण अनिकेतला वाटलं की हा चेंडू षटकार जाईल. एकच धाव इथे पूर्ण झाली. आता शेवटचे 2 चेंडू विजयासाठी 7 धावा. आखरी 2 गेंदे रणभराने 7. कंपल्सरी चेस. चला वेळ वाचवा, चला प्रशांत सर वेळ वाचवा. चला फलंदाज आशिष तयार व्हायचंय. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. मॅच मात्र रंगतदार स्थितीमध्ये पोहोचली आहे. देवास ट्रॉफी 2024 क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. डीडी स्पोर्ट च संपूर्ण बरदार आयोजन नियोजन आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू 7 धावा. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. दोन्ही संघांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. स्वप्नीलसाठी गरज आहे टाळ्यांची. स्वप्नीलने हे 2 चेंडू जर चांगले टाकले तर इथे आयुष प्रतिष्ठान विजयी होतील. तर एका बाजूने आशिष मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू. हो, आशिष यावेळेस मात्र चेंडू अंगावरती आला होता, शिंगावरती गेला आला नाही आणि इथे फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. मॅच आली आहे कुठे. 1 चेंडू आणि 6 धावा. आखरी 1 गेंद रणभराने 6. शेवटचा 1 चेंडू 6 धावा. कंपल्सरी चेस. इथे चौकार आला तरी पराजय, 5 धावा आला तरी पराजय, षटकार आला तर मात्र पनवेलचा संघ या स्पर्धेमध्ये टिकून असेल. तर दुसऱ्या बाजूने चेंडू निर्धावाला 6 पेक्षा कमी धावा आल्या तर आईशी प्रतिष्ठान रेंजल संघ हा या स्पर्धेमध्ये सुखरूप असेल. मॅच मात्र शेवटच्या चेंडूवरती येऊन पोहोचते. 1 चेंडू 6 धावा. 6 धावा. 1 चेंडू. स्वप्नील की अनिकेत, अनिकेत की स्वप्नील, डीपी फायटर की आईशी प्रतिष्ठान. देवास ट्रॉफी 2024. अगदी क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर अटॅकिंग क्षेत्ररक्षण इथे मात्र सजवलं जाते, पण काळजी घ्या एवढं जवळ थांबलाय. तर शेवटचा 1 चेंडू 6 धावा. स्वप्नील आखरी 1 गेंद. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर. यावेळेस हा चेंडू मात्र पाहूया पंचांचा इशारा. डॉट बॉल आणि त्याचबरोबर आईशी प्रतिष्ठान संघाने मात्र सामना जिंकलाय. चेंडू अगदी अनिकेतने सोडून दिला. अपील तिथे मात्र पंचांकडे केली जाते आणि पंचांनी मात्र सांगितलं हा चेंडू डॉट बॉल आणि सामना संपलाय. सामना जिंकला आईशी प्रतिष्ठान रेंजल संघाने. कॉंग्रॅच्युलेशन. चला मृत्युंजय क्रिकेट क्लब त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मृत्युंजय क्रिकेट क्लब त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच प्रशांत गायकवाड ठरतात. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. पनवेल संघाचा मात्र सुंदर खेळ, फार दूरवरनं या ठिकाणी आले, सुंदर खेळ केला. अगदी शेवटच्या चेंडूवरती नक्की त्यांना पराजय पत्करावा लागला. शेवटपर्यंत झुंज दिली, कडवी लढत त्यांनी मात्र दिली आणि इथे मात्र त्यांना पराजय पत्करावा लागला. हरकत नाही, पण सुंदर खेळ केला. या स्पर्धेमध्ये आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. हमराज मृत्युंजय 11 त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच प्रशांत गायकवाड. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. आतमध्ये प्रॅक्टिस करू नका. चला अजूनही बरेचसे सामने आपल्याला पूर्ण करायचे, त्यामुळे वेळ वाचवा. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी सन्माननीय आशिषदादा मारणे यांना विनंती करेल की आपण या ठिकाणी उपस्थित आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत.